मुंबई 18 पगडीचे लोक या मुंबई मध्ये येतात. आम्हाला साहेबांनी वचन दिलेलं, राजसाहेब आम्हाला घेऊन गेलेले सह्याद्रीवर. एकनाथ साहेबांना तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ साहेब. का आम्हाला रस्त्यावर पाडलाय, राम मंदिर बांधलं, बायकांचा आदर करायला शिका. आम्हाला रस्त्यावर काढले, 5 वर्ष जाईल आम्ही रस्त्यावर विकतो, मासली विकतो. आम्ही स्थानिक आहोत तिथे. आता झोपडपट्टीवाल्या नावांचा वास येते. सगळ्यांना यायचं द्यायचं ना, आम्हाला कोणी लोकांना कोण देणार? कोणी लोक काय शब्द केला नाही. बघा, आमचं दादरचं मार्केट तोडलं या लोकांनी. घराघरामध्ये जाऊ ना, प्रचार करू आमच्या कोळीचे, कोळी लोकांचे. पोलीस बेघर करून टाकला. आमची लायसन्स असून या भारतीय लोकांना तिकडे जागा दिली. थांब थांब थांब, मी बोलते. 1998 ला राम नाईक रेल्वे मंत्री होते, मुख्यमंत्री. शांत होणार 5 मिनिटं देखील आम्हाला मिळाले नाही. 5 मिनिटं त्यांच्या हातात तिथे काही सकाळपासून इथे 10 वाजल्यापासून सभेसाठी आलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलो. नंतर आम्ही इथे बसलेलो असताना फोन आला, मार्केटला तिथे बाहेरून पत्रे लावलेले आहेत. म्हणजे आम्ही आतमध्ये तिथे काम करू नाही शकणार म्हणून तिथे BMC ने पत्रे लावलेले आहेत. आता उद्या आम्ही जर रस्त्यावर धंदा केला, उद्या रविवार आहे, मार्केटचा दिवस आहे, उद्या आम्ही रस्त्यावर धंदा केला, माल विकला, पोलीसवाले सकाळ 3 वाजल्यापासून आम्हाला तिथे 3 वाजता हजर राहायला लागतं. आमचं होलसेल मार्केट आहे, होलसेल मध्ये आम्हाला व्यवहार करायला लागतो. तिथे आम्हाला 3 वाजल्यापासून तिथे पोलीस हजर असेल, पोलिसांची गाडी असेल, मग ते आम्ला उचलून नेतील, 1200ची फाईन मारतील. तिथे उभा सुद्धा राहून देत नाही. साहेब, अशा वेळेला आम्ही आत्महत्या करायची पाळी येणार आहे. ती आम्हाला तिकडे दादरला आत्महत्या करण्याची पाळी येणार आहे. अगर ह्या लोकांनी आम्हाला जागा तिकडे नाही पासून दिला तर आत्महत्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून आम्हाला कुठेतरी न्याय द्या. 15 तारखेला सोमवार, गेल्या सोमवारी बीजेपीची कार्यकर्ता अक्षता टेंडुलकर हिने तिथे आंदोलन केलं, रस्ता रोको केला. ते बोले इथे बंगाली लोक, आम्ही बंगाली आहेत, बंगाली आहेत, आम्ही कोळी लोक आणि बांगलादेशी आहेत. बोलले बांगलादेशी इथे मच्छी विक्री चाललेली आहे, बांगलादेशी लोक इथे मच्छी विकतात. हे त्यांचे शब्द होते. त्यांना काही निवेदन दिलं होतं का? सगळं त्यांना सगळं माहितीये, सगळं केलेलं आहे. ज्या टायमाला आमचं 2021 मध्ये मार्केट तोडलं, त्या टायमाला बीजेपीचे कार्यकर्त्यांनी तिथे आमच्यासाठी आंदोलन केलं का ह्यांचा मार्केट तयार करून द्या. आणि त्यांचेच कार्यकर्ते येऊन 4 वर्षानंतर पुन्हा आंदोलन करतात, तिथे मच्छी मार्केट नको. कशाला? कारण काय दिलं त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी कारण काय दिलं का पाठीमागे सोसायटी आहेत, 2,500 ते 3,000ची वोटिंग बँक आहे, वोट बँक आहे. त्याच्यासाठी आज कोळी समाज किती वोट बँकचा आहे. जर कोळी लोकांनी ठरवलं की नोटा करायच्या तर बीजेपीच्या विरुद्ध नोटा करणार. आता तुम्ही काय निर्णय घेणार जर उद्या तिकडे पत्रे लागले, तसं तुम्हाला पत्रे लावले, जर उद्या आम्हाला आंदोलन नाही करून दिलं तर आमचं आंदोलन, म्हणजे आम्हाला तिथे काम नाही करून दिलं तर आमचं आहे कोर्टात पुन्हा आम्ही पिटिशन फाईल करणार आहेत. सोमवारी आमच्या अर्धी माणसं वकिलाकडे आहेत, आम्ही अर्धी इथे आलेले आहेत. तर आमचं पिटिशन तर जाणार सोमवारी, तर केस ओपन पुन्हा होणार BMCच्या अगेन्स्ट. आम्ही एक त्यांच्यावर अक्षता टेंडुलकर वर पण आम्ही FIR करू शकलो असतो, कारण त्याने आम्हाला नाही केली. कारण आम्हाला एक टेन्शन संपत नाही तर आम्ही दुसरं टेन्शन कशाला बाळगू. एकावर आम्हाला फोकस करायचंय, एक ह्याच्यावर नाही झालं तर आम्हाला FIR तिच्यावर आम्ही करणारच. हे 100% आहे. मी सोमवारी माझ्या नावाची मी स्वतः करणार FIR. राजकीय त्या ठिकाणी इच्छाशक्ती वगैरे आहे, त्याच्या म्हणजे राजकीय काहीतरी वर्चस्व आहे, त्याच्यामुळे तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला जाऊ देत नाही वगैरे, असं तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला अडपटी काय आता नाही सांगू शकत आम्ही काय आहे ते, त्या जागेमध्ये काय आहे दादरच्या. आम्हाला खरं सांगू, आम्ही हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही MJP ला जायला तयार आहेत. 2022 ची डेडलाईन होती. ऑगस्ट 2022 मध्ये BMC ने हायकोर्टाला लिहून दिलेलं का ह्यांना आम्ही MJP देऊ 2022 मध्ये. 2022 2025 संपलं, अजून आम्हाला MJP देत नाही. आणि आता आम्ही तिथे जुन्या जागेत आहे, तिथे पण काम करून देत नाही. आम्ही जायचं कुठे?
बरं साहेब, त्या लोकांनी आंदोलन पण अशा दिवशी केलं की ज्या दिवशी आचारसंहिता लागणार दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे आंदोलन केलं, आमचं काम बंद पडलं. आता सर्व हात वरती करतात, सांगतात आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे. नागरिकांच्या सुखसुविधापेक्षा आचारसंहिता मोठी नसते. पण ते आम्हाला आता म्हणजे त्यांनी आंदोलन केलं, पण आमच्यासाठी आंदोलनासाठी आता आमची सोय राहिलेली नाहीये. पोलीस पण आमच्या बाजूने उभे नाही, कॉपरेट करत नाही. साहेब, आमच्याकडे लायसन्स आहेत सगळं आहे. 70 वर्षापूर्वी. स्टे मार्केटचा स्टे ऑर्डर आहे, मार्केटचा स्टे ऑर्डर वगैरे सगळं आहे. आमच्या 10 फूट अंतरावर जे खरोखर बाहेरचे बिना लायसन्स आहेत पूर्ण मार्केटची जागा तुमच्या उदरनिर्वाहाची जागा हो, हो, हो. होती. त्या दृष्टिकोनात तुमच्या उदरनिर्वाहावरती हनन झालं. झालेलं आहे. खेचून घेतलं. एक मी सांगते,